नमस्कार, मी अमोल मोरे. बीज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर झालेल्या जोरदार विक्रीनंतर अखेर भारतीय शेअर बाजारात आज सुधारणा पाहायला मिळाली. सोमवारी झालेल्या व्यवहारात BSE सेन्सेक्सने जोरदार पुनरागमन करत जवळपास 1000 अंकांनी वाढ नोंदवली, तर NSE निफ्टीही सकारात्मक क्षेत्रात बंद झाला. निफ्टीच्या निर्देशांकात 285 अंकाची उसळी पाहायला मिळाली. दिवसाअखेर सेन्सेक्समध्ये 944 अंकाची वाढ होऊन तो 81,666 वरती बंद झाला, तर निफ्टी 262 अंकाची वाढ नोंदवून 25,088 वरती बंद झाला. बजेटनंतर निर्माण करण्यात आलेल्या नकारात्मक वातावरणातून शेअर बाजार सावरल्याचं हे चित्र आहे. बजेट सादरीकरणाच्या दिवशी सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजेच STT मध्ये वाढ, विशेषतः फ्युचर अँड ऑप्शन्स या व्यवहारावर होणारा अतिरिक्त खर्च यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव निर्माण झाला होता. त्याचा थेट परिणाम सेन्सेक्स आणि निफ्टीवर पाहायला मिळाला. गुंतवणूकदारांमध्ये याबद्दल संभ्रमांचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या घसरणीनंतर अनेक दर्जेदार शेअर्स आकर्षक किमतीत उपलब्ध झाल्याने गुंतवणूकदाराने व्हॅल्यू बाईंगकडे मोर्चा वळवला. सोमवारच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, IT आणि ऊर्जा क्षेत्रात निवडक शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदीही दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीज, HDFC बँक, ICICI बँक, L&T, टाटा मोटर्स यासारख्या दिग्गज शेअर्समध्ये वाढ झाले. निफ्टीमध्ये देखील अनेक ब्ल्यूचिप शेअर्सच्या सकारात्मक व्यवहारामुळे बाजारातील एकूणच सकारात्मक वातावरण निर्माण झाले. जागतिक पातळीवरून मिळालेल्या सकारात्मक संकेताचा भारतीय शेअर बाजाराला फायदा झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिरता, कच्च्या तेलांच्या किमतीमध्ये झालेली मर्यादित घसरण आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाला आलेली स्थिरता यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास हा वाढला. याशिवाय बजेटमधील काही दीर्घकालीन विकासाभिमुख तरतुदी याचा सकारात्मक परिणाम आज दिसून आला. तज्ज्ञांच्या मते ही सुधारणा अल्पकालीन असू शकते. पुढील काही दिवसात बाजारात चढ उतार कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र घसरणीनंतर झालेली ही वाढ बाजारासाठी दिलासादायक ठरली. गुंतवणूकदारांनी घाईघाईने निर्णय न घेता दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून आणि मजबूत मूलभूत घटक असलेल्या कंपन्यांमध्येच गुंतवणूक करावी असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. एकूणच बजेटच्या तीव्र विक्रीनंतर सेन्सेक्सने केलेले पुनरागमन हे आत्मविश्वास वाढवणारे आहे. पुढील व्यवहारांमध्ये गुंतवणूकदारांचे लक्ष देशांतर्गत आर्थिक घडामोडी आणि जागतिक संकेताकडे लागून राहणार आहे. शेअर बाजारात झालेल्या या जोरदार हालचालीनंतर आता गुंतवणूकदारांचे लक्ष सुरक्षित गुंतवणूक पर्यायाकडे वळले आहे. अशा पार्श्वभूमीवर आज सोने आणि चांदी या दरांमध्ये काय घडत आहे हे पाहूया. आज देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदी यांच्या दरामध्ये सलग घसरण पाहायला मिळाली. गेल्या काही आठवड्यात या दोन्ही मौल्यवान धातूंनी ऐतिहासिक उच्चांक गाठल्यानंतर आता बाजारात नफा वसुलीचा जोर हा वाढला आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये दिलासा आणि चिंता अशी संमिश्र भावना निर्माण झाली आहे. आजच्या व्यवहारात देशांतर्गत बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर हे सुमारे 1,47,000 ते 1,52,000 प्रति 10 ग्राम आसपास व्यवहार करताना दिसून आले, तर 22 कॅरेट सोनं हे 1,35,000 ते 1,40,000 या प्रति 10 ग्रामच्या दरम्यान दिसून आले. काही दिवसांपूर्वीच सोन्याने विक्रमी पातळी गाठल्यानंतर सध्या दिसणारी ही घसरण तांत्रिक दृष्टिकोनातून अपेक्षित करेक्शन मानली जात आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते सोन्याने अल्प कालावधीत मोठी झेप घेतल्याने बाजारात ओव्हरबॉट अशी स्थिती निर्माण झाली होती. चांदीच्या बाबतीत मात्र चित्र अधिक अस्थिर आणि चिंताजनक आहे. आज देशांतर्गत स्पॉट मार्केटमध्ये चांदीच्या दरात सुमारे 17% तीव्र घसरण नोंदवली गेली. चांदीचा दर सुमारे 2,63,000 प्रति किलोच्या आसपास व्यवहार करताना दिसून आला. MCX वायदा बाजारातही चांदीमध्ये मोठ्या चढ उतारासह घसरणीचा कल हा कायम राहिला. काही दिवसांपूर्वी 4 लाखपेक्षा अधिक पातळी गाठलेली चांदी अल्प कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात खाली येणं हे अल्पकालीन गुंतवणूकदारांसाठी मोठा धक्का मानले जात आहे. या घसरणीमागे अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घटक एकत्रित काम करत असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे उच्चांकानंतर सुरू असलेली नफा वसुली. मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आणि फंडांनी नफा बुक केल्यामुळे बाजारात विक्रीचा दबाव वाढला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकी डॉलरमध्ये आलेली मजबूती ही सोनं आणि चांदी यासाठी नकारात्मक ठरली आहे. डॉलर मजबूत झाला की धातू महाग वाटू लागतात, परिणामी जागतिक मागणीवर दबाव येतो. याशिवाय अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांबाबत कडक धोरणांचे संकेत मिळत आहेत.
यामुळे व्याज न देणाऱ्या सोनं आणि चांदीसारख्या गुंतवणूक पर्यायाचे आकर्षण हे कमी होते. यामुळे जागतिक पातळीवरती सुरक्षित गुंतवणुकीचा प्रवाह काही प्रमाणात बॉन्ड्स आणि डॉलर्सकडे वळताना दिसून येत आहे. याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतीवर होत आहे. चांदीच्या दरावर औद्योगिक मागणीचाही घटक मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकतो. इलेक्ट्रॉनिक्स, सौर ऊर्जा उत्पादन क्षेत्रातील वापरामुळे चांदीची मागणी मोठ्या प्रमाणात आणि औद्योगिक स्वरूपाची असते. मात्र सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत असलेली अनिश्चितता, चीन आणि युरोपमधील आर्थिक मंदीची भीती तसेच उत्पादन क्षेत्रातील संथ गती यामुळे चांदीच्या मागणीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे चांदीत सोन्याच्या तुलनेत अधिक तीव्र चढउतार दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते सध्याची घसरण ही दीर्घकालीन मंदीचा संकेत नसून ती करेक्शन प्रक्रिया असल्याची अधिक शक्यता आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही पातळी टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याची संधी ठरू शकते. मात्र अल्पकालीन व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांनी आणि ट्रेडर्सनी सध्या सावधगिरी बाळगणे आवश्यक असून बाजार स्थिर होईपर्यंत मोठे निर्णय घेणे टाळावे. पुढील काही दिवसात आंतरराष्ट्रीय संकेत, डॉलरची दिशा, कच्च्या तेलाच्या किमती, जागतिक भूराजकीय घडामोडी आणि व्याजदरांबाबतच्या घोषणा यावर सोने आणि चांदी यांच्या किमती अवलंबून असणार आहेत. एकूणच सध्या सोनं आणि चांदी या दोन्ही करेक्शनच्या टप्प्यात असून गुंतवणूकदारांसाठी हा काळ भावनांपेक्षा रणनीतीने निर्णय घेण्याचा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. एकीकडे मौल्यवान धातूंमध्ये घसरण सुरू असतानाच दुसरीकडे बजेटमधील एक महत्त्वपूर्ण निर्णयाने शेअर बाजारातील व्यवहारांवर थेट परिणाम होताना दिसून आला. फ्युचर अँड ऑप्शनमध्ये सरकारने घेतलेला निर्णय नेमका काय आहे ते आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंगवर लावण्यात आलेला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजेच STT वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. साध्या भाषेत सांगायचे तर FNO मधील व्यवहार करणे आधीपेक्षा आता थोडं अधिक महाग होणार आहे. सरकारने हा निर्णय का घेतला हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मागील काही वर्षात FNO बाजारात प्रचंड प्रमाणात व्यवहार वाढले आहेत. यामध्ये लोक जलद आणि जास्त नफा मिळवण्यासाठी सट्टेबाजीसारखा व्यवहार करत होते. काही वेळा हे व्यवहार शेअर बाजारासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात, कारण यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ उतार हे होतात. याच कारणामुळे सरकारने STT वाढवला आहे. उद्देश एकच, अनावश्यक आणि अतिजोखमीचे ट्रेडिंग कमी करणे. जे लोक रोज खूप लहान कालावधीसाठी व्यवहार करतात त्यांच्यासाठी हा खर्च जास्त आहे. मात्र दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये किंवा शेअर्समध्ये थेट गुंतवणूक करणाऱ्या लोकांवर याचा फारसा परिणाम होणार नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की STT वाढवल्यामुळे काही काळासाठी FNO व्यवहाराची संख्या कमी होऊ शकते. काही ट्रेडर्स बाजारातून बाहेर पडतील, त्यामुळे लिक्विडिटी थोडी घटू शकते. याचा तात्पुरता परिणाम शेअर बाजारावर दिसू शकतो, जो आपण बजेटनंतर पाहिला. पण दीर्घकाळात पाहिले तर हा निर्णय बाजार अधिक स्थिर आणि सुरक्षित करण्यासाठी आहे. सट्टेबाजीपेक्षा खऱ्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. एकूणच FNO ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा इशारा आहे, जपून आणि विचारपूर्वक व्यवहार करा. सामान्य गुंतवणूकदारांसाठी मात्र घाबरण्याचे कारण नाही. हा निर्णय बाजारासाठी घेतलेला दीर्घकालीन उपाय मानला जात आहे. शेअर बाजारातील सट्टेबाजीवर लगाम घालण्याचा प्रयत्न करत असतानाच सरकारने दुसरीकडे देशाच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी नेमकी किती तरतूद करण्यात आली ते आता पाहूया. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी मोठी तरतूद करण्यात आली. संरक्षण क्षेत्रात तब्बल 1 लाख कोटी रुपयांची वाढ ही जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना ही महत्त्वाची घोषणा केली. या वाढीमुळे देशातील लष्करी क्षमता अधिक मजबूत होण्यासोबतच मेक इन इंडिया उपक्रमाला मोठे बळ मिळणार आहे. या अतिरिक्त तरतुदीचा वापर प्रामुख्याने देशांतर्गत क्षेपणास्त्र, लढाऊ विमानं, ड्रोन, अत्याधुनिक शस्त्र प्रणाली आणि संरक्षण तंत्रज्ञानाच्या निर्मितीसाठी केला जाणार आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करून स्वदेशी संरक्षण उत्पादन वाढवणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश असल्याचं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं. अर्थसंकल्पात संरक्षण संशोधन आणि विकास या क्षेत्रालाही विशेष प्राधान्य देण्यात आलं. DRDO सह खासगी कंपन्यांना संरक्षण उत्पादनात अधिक संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून सार्वजनिक खासगी भागीदारालाही चालना देण्याचा सरकारचा मानस आहे.
यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा वेगाने विकास होऊन संरक्षण क्षेत्रात नवकल्पनांना प्रोत्साहन मिळणार आहे. तसंच संरक्षण क्षेत्रातही या वाढीव गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मिती, औद्योगिक वाढ आणि तंत्रज्ञान कौशल्य विकास यांनाही चालना मिळेल. देशातील अनेक राज्यांमध्ये संरक्षण उत्पादनाशी संबंधित औद्योगिक क्लस्टर विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. सीमावर्ती भागातील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आणि बदलत्या जागतिक परिस्थितीचा विचार करता संरक्षण खर्चात करण्यात आलेली ही वाढ दीर्घकालीन दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. एकूणच हा केंद्रीय अर्थसंकल्प भारताला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे तज्ज्ञ सांगत आहे. आपल्याला या बातम्या कशा वाटल्या हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बीज डंका चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशा महत्त्वाच्या आर्थिक बातम्यांसाठी बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.